राजमानी ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली हिरो स्प्लेंडर प्लस गाडी. लगेच आमच्या मेकॅनिकने गाडी चेक करून कामाला सुरुवात केली आणि ड्रेन बोल्ट काढून घेतला. ऑइल ड्रेन करून घेतले आणि ऑइल पूर्णपणे ड्रेन झाल्यावर ड्रेन बोल्ट फिटिंग केला आणि इंजिन ऑइल घातले. त्यानंतर पुढील चाक खोलून बाहेर काढून घेतले आणि लगेच पुढील मडगाड पूर्ण काढून घेऊन दोन्ही शॉक ऑब्झर्वर हँडल टी मधून काढून घेतले. पाईपचा नट काढून पाईपमधील स्प्रिंग आणि ऑइल एका ट्रे मध्ये काढून घेतले. लगेच ऑइल सील कॅप काढून शॉक ऑब्झर्वरचे पाईप आणि बॉटम दोन्ही बाजूला काढून घेतले. बघतोय तर काय, एका पाईपला लईच मोठा चट्टा पडलेला. लगेच दोन्ही बॉटम मधील जुने ऑइल सील काढून नवीन ओरिजिनल ऑइल सील फिटिंग करून घेतले आणि ज्या पाईपला चट्टा पडलेला ती पाईप बदलून त्या ठिकाणी नवीन पाईप घेऊन तिला बॉटम फिटिंग करून फोर्क ऑइल घातले आणि दोन्ही शॉकर गाडीला फिटिंग करून घेतले. लगेच मडगाड जोडून ब्रेक लाइनिंग आणि ब्रेक ड्रम दोन्हीवर पॉलिश पेपर मारून पुढील चाक जोडून घेतले आणि लगेच पाठीमागचे चाक खोलून घेऊन जुने ब्रेक लाइनिंग काढले. तर आज स्प्रिंगचा सुरुवात झालेला. लगेच नवीन ब्रेक लाइनिंग फिटिंग करून घेऊन पाठीमागचे चाक फिटिंग केले आणि गाडी ट्रायलसाठी बाहेर काढली आणि ट्रायल घेऊन काम संपवले.